कम ऑन किल मी, कम ऑन किल मी असं उद्धव ठाकरे गरजलेत आपल्या त्या मेळाव्यामध्ये. जो वर्धापन दिनाचा मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये ते तमाम त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर, आता तमाम हिंदू भगिनींनो बांधवांनो असं ते म्हणाले नाहीत. आणि नक्की उद्धव ठाकरे हे कोणाला कम ऑन किल मी म्हणत आहेत. माझ्या मते तरी भास्कर जाधवांना. तुम्हाला काय वाटते मित्रांनो? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. मित्रांनो, माझे विचार तुम्हाला पटत असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा, तरच आपली चर्चा पूर्ण होईल. मी वास्तव तुमच्यासमोर मांडतोय, मी रिॲलिटी तुमच्यासमोर मांडतोय, अगदी पोट तिडकीने तुम्हाला सांगतोय ही गोष्ट. तर कृपया करून आपले विचार मांडा आणि जो खरा हाडामासाचा रक्ताचा त्या शिवसेनेमध्ये मुरलेला शिवसैनिक असेल त्यांनी त्याचं उत्तर द्यावं. आपण कुठल्या गावातून कुठल्या खेड्यातून कुठला शिवसैनिक बोलतोय? हाडामासाचा रक्तामासाचा त्या शिवसेनेमध्ये त्या मुरंब्यासारखा मुरलेला, त्या लोणच्यासारखा मुरलेला तो शिवसैनिक बोलतोय की या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संघटनेमधील अगदी अगळपगळ बोलणारा तो शिवसैनिक म्हणता येणार नाही त्याला, किवसैनिक, त्यांची कीव करावी अशी. पण त्यांनी बाळासाहेबाला कधीच बघितलेलं नाही आहे, बाळासाहेबांचे विचार कधी ऐकलेले नाही आहेत, बाळासाहेबांचा अनुभव कधी घेतलेला नाही, त्यांची मायाच्या हात कधी त्यांनी आपल्या अंगावरून फिरवून घेतलेला नाही. तर त्यांना आपण शिवसैनिक म्हणू शकत नाही. तर आता तुम्ही कुठल्या गावातून कुठल्या खेड्यातून कुठल्या शहरातून आपले विचार मांडताय याची नोंद करावी. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पटेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. आपले विचार कुठे मांडाल? कमेंट बॉक्समध्ये. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी केळुसकर. कम ऑन किल मी, कम ऑन किल मी असं उद्धव ठाकरे गरजलेत आपल्या त्या मेळाव्यामध्ये. जो वर्धापन दिनाचा मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये ते तमाम त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर, आता तमाम हिंदू भगिनींनो बांधवांनो असं ते म्हणाले नाहीत, कारण ते आता विसरले आहेत ते हिंदू भगिनी बांधव वगैरे वगैरे. तर तमाम त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर ते बोललेत कम ऑन किल मी, कम ऑन किल मी. आता हे नक्की कोणाला बोललेत असा प्रश्न माझ्यासमोर आता उपस्थित झाला आहे. मला वाटत होते ते वर्धापन दिनाच्या निमित्त, म्हणजे 1965 साली जी संघटना उभी केली, कोणी त्यांच्या पित्यांनी बाळासाहेबांनी आपल्या रक्ताचं पाणी करून आपला घाम गाळून अहोरात्र मेहनत केली आणि ती संघटना उभी केली. त्या संघटनेला खतपाणी घातलं, ती फुलवली, वटवृक्षाप्रमाणे मोठी केली, अनेक कार्यकर्ते निर्माण केले, अनेक नेते निर्माण केले त्या बाळासाहेबांनी. अशा ह्या बाळासाहेबांनी निर्माण केलेल्या ह्या संघटनेची माती या उद्धव ठाकरेंनी किती वेगाने केली बघा. बाळासाहेब आता हयात नाही आहे. बाळासाहेब जर हयात असतील तर त्यांना हे बघवलं असतं का? ही वेळ का आली? कारण ह्या उद्धव ठाकरेंनी कधीही या संघटनेसाठी आपला घाम गाळलेला नाही आहे. रक्ताचं पाणी करायचं सोडून द्या, आपल्या छातीवर कधी त्यांनी लाठीकाठी खाल्लेली नाही आहे. याचा उल्लेख राज ठाकरेंनी अनेक वेळा केलेले. या उद्धव ठाकरेंनी कधी आपल्या छातीवरती आपल्या पाठीवरती लाठी खाल्ली आहे का? एखाद्या आंदोलनामध्ये त्यांनी भाग घेतला आहे का? कधी ते रस्त्यावर उतरले आहेत का? असं खुद्द राज ठाकरे म्हणाले होते. आता हे सर्वज्ञात आहे, सर्वांना माहीत आहे. अगदी पॅराशूटमधून उतरून ते ह्या संघटनेचे अध्यक्ष झाले. आता ही आयती मिळालेली संघटना मित्रांनो, आयतं ज्यावेळी मिळते ना त्यावेळी त्याची किंमत नसते, आणि ही किंमत नसल्यामुळे ही अवस्था आलेली आहे. आणि ते स्वतःला बाळासाहेब समजत होते. बाळासाहेबांसारखी त्यांची देहबोली होती, आविर्भाव होते, बोलण्याची भाषा होती, लखब दाखवण्याची ती पद्धत होती, हात पसरून. अरे पण बाळासाहेब ते बाळासाहेब होते. तुम्ही कितीही गर्जना केली पण शेळी हा वाघ होत नाही.
मेंढा हा वाघ होत नाही, वाघ तो वाघच असतो. बाळासाहेब हे वाघ होते. ते चिन्हच फक्त त्या संघटनेचं नव्हतं वाघ म्हणून, तर बाळासाहेब सुद्धा वाघ होते. आणि त्यांचे जे कार्यकर्ते होते ते सुद्धा त्यांचे बछडे होते, वाघाचे बछडे होते. आणि त्याचप्रमाणे शिवसेनेचे कार्यकर्ते, शिवसेनाचे कार्यकर्ते हे सुद्धा बाळासाहेबांचे बछडे आणि त्याचप्रमाणे ते गर्जनासुद्धा करत होते. आणि त्यांच्या डरकाळीमुळे सुद्धा अगदी ते शिवसेना शाखा प्रमुखाच्या डरकाळीमधून सुद्धा अगदी आमदार खासदार इतर पक्षाचे किंवा त्यावेळी असलेल्या सरकाराचे मंत्रीसुद्धा घाबरत होते त्या सामान्य एका शिवसेना शाखा प्रमुखाच्या डरकाळीतून. अशी ही संघटना उभी केली होती बाळासाहेबांनी. अशी ही बाळासाहेबांची डरकाळी होती. अशी त्या शिवसैनिकांची डरकाळी होती, सामान्य शिवसैनिकांची. एखादा सामान्य शिवसैनिकसुद्धा जर ओरडला, ललकारला, त्यांनी डरकाळी फोडली, तरी एखादा आमदार खासदार विरोधी पक्षाचा किंवा त्यावेळी असलेल्या सरकारामधील एखादा मंत्रीसुद्धा घाबरायचा. ही ती परिस्थिती होती, ती स्थिती होती. त्या पक्षाची अवस्था या उद्धव ठाकरेंनी काय करून टाकली. आणि 2019 साली त्या संघटनेची माती करून टाकली. कारण त्यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली. एखाद्या वेळेस शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी हातमिळवणी केली असती तर एखाद्या वेळेस त्याला मान्य झालं असतं. पण ज्या काँग्रेसशी त्यांनी बाळासाहेबांनी अहोरात्र विटंबना केली, घालून पाडून बोलले, अगदी टोकाची भूमिका घेतली, अगदी त्या इंदिरा गांधीपासून त्या राहुल गांधीपर्यंत त्यांचे समाचार घेतलेत, अगदी त्यांची इज्जत वेशीवर टांगली. आणि काय म्हणाले होते बाळासाहेब ठाकरे, जर ती वेळ आली काँग्रेसशी हातमिळवणी करायची तर हे दुकान मी बंद करेन, हे जे दुकान चालवलं आहे शिवसेनेचं ते मी दुकान बंद करेन, असा एका मुलाखतीमध्ये त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. अशा बाळासाहेबांचे हे सुपुत्र की कुपुत्र तुम्ही ठरवा. तुम्हाला काय वाटते मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, हे सुपुत्र आहेत की कुपुत्र आहेत? यांनी काय केलं तर जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला. कारण जनतेने युतीला बहुमत दिलं होतं, ना की फक्त शिवसेनेला, ना की फक्त भारतीय जनता पार्टीला, युतीला बहुमत दिलं होतं. मग त्या युतीचं सरकार यायला हवं होतं, पण त्या युतीच्या पाठीत यांनी खंजीर खुपसला, जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला, बहुमत देणाऱ्या आपल्या मित्रपक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला. आणि त्यांनी 1995 साली जे मनसुबे त्यांनी मनात घेऊन बाळगले होते, त्यांना मुख्यमंत्री बनायचं होतं 1995 साली. यावेळी मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले होते, ज्यावेळी ते नारायण राणे मुख्यमंत्री बनले होते, त्यावेळी त्यांनी शिवसेनेतील त्या संघटनेतील काही नेत्यांना जवळ करून बाळासाहेबांकडे एक प्रस्ताव ठेवला होता की मला मुख्यमंत्री बनवा, मला मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवा म्हणून. ते डायरेक्ट गेले नव्हते, ते इनडायरेक्टली त्यांनी हा प्रस्ताव काही नेत्यांच्या मार्फत बाळासाहेबांकडे ठेवला होता. ते आता उघड झालं आहे मित्रांनो 1995 साली. मग त्यावेळी सर्व अधिकार हे बाळासाहेबांकडे होते, निर्णय घ्यायचे अधिकार बाळासाहेबांकडे होते. मग त्यांचे लायक असते, यांची कुवत असती, यांच्यात जर क्षमता असती तर बाळासाहेबांनी त्यांना नक्कीच मुख्यमंत्री बनवलं असतं. पण बाळासाहेब ओळखून होते आपला मुलगा काय लायकीचा आहे, काय कुवतीचा आहे, काय क्षमतेचा आहे, म्हणून त्यांनी त्यांना नाकारलं, त्यांना ती संधी दिली नाही उद्धव ठाकरे यांना. मग विचार करा, खुद्द पित्याने यांना संधी दिली नाही मुख्यमंत्री बनायची. ही संधी त्यांना 2019 चालून आली. कारण भारतीय जनता पार्टीला बहुमत नव्हतं, तर बहुमतासाठी काही आकडे कमी होते, त्याचा वापर करून ती संधी साधून त्यांनी काय केली, काँग्रेसशी हातमिळवणी केली. आणि ते अगदी जनपथला गेलेत आणि सोनिया गांधीच्या पुढ्यात लोटांगण घातलं, त्या राहुल गांधींच्या पुढ्यात लोटांगण घातलं. विचार करा, यापूर्वी कधीही त्या मातोश्रीवरून बाळासाहेबांना तो उंबरठा ओलांडून दुसऱ्याच्या दरवाजात जायची परिस्थिती आली नव्हती, वेळ आली नव्हती. ती परिस्थिती उद्धव ठाकरेंवरती सुद्धा नव्हती. पण ह्याने उंबरठे ओलांडून आपले
त्या मातोश्रीचे ते जनपथवर गेलेत. कुठे? सोनिया गांधीच्या त्या उंबरट्यावरती गेलेत, नतमस्तक झालेत, राहुल गांधीच्या पुढे नतमस्तक झाले. तर का गेलेत? ते म्हणतात ना, आम्हाला काही हे नाही आहे, काय लालच नाही आहे, आम्हाला काय स्वार्थ साधायचा नाही आहे, आम्हाला काय मतलब साधायचा नाही, आम्हाला सत्तेची भूक नाही आहे. अरे मग कसली भूक होती? मग तुम्ही नतमस्तक का झालात त्या सोनिया गांधीच्या, त्या राहुल गांधीच्या पुढ्यात? का नतमस्तक झालात? त्या सिल्वर ओकला का गेलात? शरदचंद्रजी पवारांच्या पुढ्यात नतमस्तक का झालात? का तर उंबरठा ओलांडलात? मित्रांनो, जी लक्ष्मण रेषा आखली होती बाळासाहेबांनी त्या मातोश्रीच्या बाहेर, की ही लक्ष्मण रेषा ओलांडून कोणीही जायचं नाही आहे, कोणाच्याही पुढ्यात पदर पसरायचा नाही, झोळी पसरायची नाही. आणि हाच पदर, हीच झोळी पसरायला हे उद्धव ठाकरे त्या लक्ष्मण रेषेच्या बाहेर पडलेत आणि सिल्वर ओकलासुद्धा गेलेत आणि जनपथवर सुद्धा गेलेत. असे हे उद्धव ठाकरे. मित्रांनो, अशा उद्धव ठाकरेंनी जे काय आव्हान केलं आहे, कम ऑन किल मी, कम ऑन किल मी, ते कोणाला म्हणते? नक्की कोणाला म्हणते? असा प्रश्न मी उपस्थित का केला आहे? कारण सध्या भास्कर जाधव त्यांच्यासमोर एक विरोधक म्हणून उभे राहिले आहेत. कारण ज्यावेळी प्रहार चित्रपटामध्ये नाना पाटेकर कम ऑन किल मी म्हणत होते, तेव्हा त्यांच्यासमोर ते विरोधक उभे होते, त्यांचे दुश्मन उभे होते. म्हणजे समोर असलेल्या दुश्मनाला आव्हान करत होते ते. मग आताच्या क्षणी ज्यावेळी हा मेळावा भरण्यात आला होता शिवसेनेचा, त्या मेळाव्याच्या दरम्यान ना समोर एकनाथ शिंदे होते, ना समोर त्यांच्या आपले देवेंद्र फडणवीस होते. मग कोण होते? तर भास्कर जाधव होते. हे भास्कर जाधव त्यांना आव्हान देत आहेत. भास्कर जाधव अगदी बेलगाम होऊन बोलत आहेत आपल्या शीर्ष नेतृत्वाच्या विरोधात. आपल्या शीर्ष नेतृत्वाच्या विरोधात ते बोलत आहेत, ते आळवत आहेत, ते सांगतायत माझ्यावर अन्याय होतोय, मला नजरअंदाज केला जाते, मी एवढा सिनियर आहे, असा सिनियर असताना सुद्धा मला डावललं जाते, मला जे माझ्यापेक्षा जे दुय्यम आहेत अशा नेते माझ्या विरोधात बोलत आहेत, मला डोळे दाखवत आहेत, मला अडवत आहेत. म्हणजे हे जे प्रश्न ते निर्माण करतायत, बोलतायत, ते आपल्या शीर्ष नेतृत्वाला सांगतायत की बघा, डोळे उघडा, नीट पहा, माझ्यावर अन्याय होतोय. पण उठून सुद्धा या उद्धव ठाकरेंनी त्याच्यावरती दखल घेतलेली नाही. भास्कर जाधव यांच्या विरोधात जे काय अन्याय होतोय किंवा त्यांना जो त्रास होतोय, यांनी ब्रशसुद्धा काढलेला नाही. याचा अर्थ काय झाला? की भास्कर जाधव यांना नको आहे. त्यांच्यासोबत असलेले जे चाटुकार आहेत, उजरे आहेत, त्यांना ते नको आहेत, त्यांना ते डोईजड होत आहेत, असं तरी मला असं वाटते. मग त्यांनी जे आव्हान आता केलं ना, कम ऑन किल मी, कम ऑन किल मी, हे मला यदा कदाचित नव्हे तर 100% हे त्यांनी भास्कर जाधवांनाच उल्लेखून म्हणाले असतील असंच वाटते. कारण समोर तर भास्कर जाधवच त्यांच्या होते, कम ऑन किल मी. कारण सध्या तरी भास्कर जाधवच त्यांच्या विरोधात आहे. आणि का नाही मित्रांनो? ज्या आमदारांनी एकमेव सीट त्या कोकणातली राखली आहे, असा आमदार आपल्या नेतृत्वाची दखल घेणारच, स्वतःच्या नेतृत्वाची दखल घेणारच. कारण त्यांनी ती आपली सीट, ते आपली उमेदवारी राखली आहे, तिथे ती निवडून आली आहे. कोणालाही वाटणार त्याने स्वतःच्या बळावरती, ना की उद्धव ठाकरेंच्या बळावरती, त्यांनी स्वतःच्या बळावरती ती आपली सीट राखलेली आहे. मग असे भास्कर जाधव, त्यांच्यावरती होणारा अन्याय ते सहन करतील का? कोणी नाही करणार. मग ते भास्कर जाधव शिवसेनेमधून राष्ट्रवादीमध्ये गेलेत, मग राष्ट्रवादीमधून परत शिवसेनेमध्ये आलेत. आता ते कोणाकडे जातील? राष्ट्रवादीकडे जातील की भारतीय जनता पार्टीकडे जातील की शिवसेनेकडे जातील? सांगता येत नाही. असे ते भास्कर जाधव, असे त्यांच्यावरती आरोप लावले जातील. मित्रांनो, शेवटी तो जमिनीवरती काम करणारा कार्यकर्ता असो ना, तो इच्छा धरणारच, इच्छा प्रकट करणारच, आणि त्यासाठी तो तळमळ दाखवणारच, आणि ते मिळवण्यासाठी तो शर्तीचा प्रयत्न करणारच. मग तिथे भास्कर जाधव चुकीचे नाही आहेत. भास्कर जाधव काय वागले, कसे वागले, ते काळा वेळानुसार, परिस्थितीनुसार वागले. आता त्यांना त्यांचा विरोध करायचा
त्यांना दूषणं लावायची, त्यांना कचरा म्हणायचा, त्यांना चोर म्हणायचं, गुंड म्हणायचं, लुटारू म्हणायचं, काय म्हणायचं हे आता उद्धव ठाकरेंनी ठरवायचं. मित्रांनो, सध्या तरी भास्कर जाधव हे उद्धव ठाकरेंना सोडून गेलेल्या नेत्यांप्रमाणेच वागत आहेत. त्याचप्रमाणे ते आपली भाषा वागत आहेत, त्यांची बॉडी लँग्वेज तीच आहे, त्यांची विचारशैली तशीच दिसते. ते कदाचित शिवसेनेसोबत जातील किंवा कदाचित ते राष्ट्रवादीमध्ये जातील, कारण राष्ट्रवादीमधून ते जाऊन आलेलेच आहेत. आता नवखा पक्ष म्हणजे त्यांच्यासाठी भारतीय जनता पार्टी आहे. ते 3 पक्ष आहे. 3 पक्षातील कुठलाही पक्ष किंवा ती संघटना त्या संघटनेमध्ये ते जाऊ शकतील, त्यांचा हात ते पकडू शकतील. हा त्यांचा अधिकार आहे, त्यांनी काय करावं. पण सध्याची परिस्थिती आहे, उद्धव ठाकरे गेला तो कचरा, आम्ही त्यांना हकललं, आम्हाला ती काळजीच नाही, आम्हाला त्यांच्याबद्दल काय प्रेमच नाही. अरे तुम्ही असंच जर बोलत राहिला तर काय उरणार. त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्या संघटनेमध्ये सुद्धा बाळासाहेबांचं नाव तुम्ही जोडलं, हे दुर्दैव आहे. हे दुर्दैव आहे आणि ह्याचीच सल लागते आमच्यासारख्या शिवसैनिकांना, ह्याची सल टोचते आमच्यासारख्या शिवसैनिकांना. शिवसेना उद्धव बाळासाहेब हे नाव काढून टाका आणि शिवसेना उद्धव ठाकरे एवढंच लावा, मग काही वाटणार नाही. त्या शिवसैनिकांना, ज्या शिवसैनिकांना बाळासाहेबांबद्दल एक आदर होता, प्रेम होतं, त्यांच्याबद्दल एक सन्मान होता, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, त्यांच्या पुढची जी हिंदू हृदय सम्राट ही जी उपाधी होती ती तुम्ही केव्हाच काढून टाकली आणि त्यांना जनाबे बाळासाहेब कधीच बनवून टाकलं. किती घोर अपमान आहे आपल्या पिताचा. ही उपाधी जनतेने दिली होती, ही उपाधी शिवसैनिकांनी दिली होती, त्याचाही तुम्ही अपमान केला. त्या जनतेचा, त्या शिवसैनिकांचा, त्या बाळासाहेबांच्या समर्थकांचा तुम्ही अपमान केला. आणखीन किती अपमान करणार. मग हे जे कम ऑन किल मी हे जे तुम्ही आव्हान करताय ते कोणाला करताय. ह्या भास्कर जाधवांसारख्या नेत्यांना करतायत का, अशा नेतृत्वाला करताय का, कोणाला करताय. माझ्या मते तरी तुम्ही भास्कर जाधवांना कम ऑन किल म्हणताय. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते. हे उद्धव ठाकरे जे काय बोलत आहेत, ही जी काय भाषा वापरत आहेत, कम ऑन किल मी, हे कोणासाठी वापरत आहेत, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. मित्रांनो, मी ही चर्चा करतोय, हे जे माझे विश्लेषण करतोय, हे वास्तव तुमच्यासमोर मांडलं आहे. हे वास्तव भयावह आहे. हे वास्तव उद्धव ठाकरे यांचा मुखवटा उतरवते. हे वास्तवातून तुम्हाला उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांच्या विचारधारेमध्ये किती फारकत आहे, फरक आहे, किती विसंगती आहे, हे तुम्हाला मी तुमच्यासमोर मांडतोय. मित्रांनो, त्यांचं समर्थन करणारे अनेक विश्लेषक तुम्ही ऐकले असतील, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवसेनेचे 2 फाड झालेले नाही आहेत, 2 भाग झालेले नाही आहेत. मी असं का म्हणतो. ज्यावेळी एक ती विधानसभेची निवडणूक होती, उपनिवडणूक होती अंधेरीची, त्या निवडणुकीच्या दरम्यान निवडणूक आयोगाने शिंदेंना आणि उद्धव ठाकरे यांना 2 नावं स्वीकारायला सांगितली होती. आपापली नावं स्वीकारा, नावं द्या आपापल्या पक्षांना. मग उद्धव ठाकरेंनी नाव दिलं होतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. ते आजही आहे त्यांच्याकडे आणि ते चिन्हसुद्धा त्यांनी स्वीकारलं होतं. ते म्हणजे काय, मशाल. नंतर ह्या दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेंनी आपलं नाव फायनल केलं होतं, ते म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना. मित्रांनो, आता ह्या एकाच संघटनेची 2 शकलं पडली होती, 2 गट निर्माण झाले होते. तोपर्यंत आपण ह्या शिवसेनेचे 2 गट पडले असं म्हणू शकतो. पण ज्या वेळेला त्या संघटनेची धुरा, त्या संघटनेचे चिन्ह, त्या संघटनेचे नाव शिंदेंच्या हातात सुपूर्द केले आणि ती एकसंध शिवसेना शिंदेंच्या हातात सुपूर्द केल्यानंतर ती एकसंध शिवसेना ही एकसंधच राहिली. मग काय झालं, जर आपण उद्धव ठाकरेंकडे बघितलं तर काय झालं, तर त्या एकसंध शिवसेनेमधून उद्धव ठाकरेंची हकालपट्टी झाली. उद्धव ठाकरेंचा त्या संघटनेतून बेदखल करण्यात आलं आहे असं दिसून येते. मग ते 2 गट नाही आहे. त्यामुळे त्या विश्लेषकांनी आता जे विश्लेषण करत आहेत 2 गट त्यांनी हे विश्लेषण थांबवावं.
आणि 2 गट नव्हे तर शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा 2 संघटना आहेत असा उल्लेख करावा. कारण त्या एकसंध शिवसेनेमध्ये आता उद्धव ठाकरे नाही आहेत. त्यांना बेदखल करण्यात आले, त्यांची हकालपट्टी करण्यात आली, त्यांना तिथून पदच्युत करण्यात आलेले आहे. ही सरळ साधी गोष्ट आहे. तुम्हाला काय वाटते मित्रांनो? त्यामुळे ज्या वृत्तवाहिनी संस्था असतील किंवा जे राजकीय विश्लेषक आहेत ते जे आपल्या अकलेचे तारे तोडत आहेत आणि 2 गट म्हणत आहेत, त्या 2 गटाचा उल्लेख करणं आता बंद करावं. आणि नक्की उद्धव ठाकरे हे कोणाला कम ऑन किल मी म्हणत आहेत? माझ्या मते तरी भास्कर जाधवांना. तुम्हाला काय वाटते मित्रांनो? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. मित्रांनो, माझे विचार तुम्हाला पटत असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा, तरच आपली चर्चा पूर्ण होईल. मी वास्तव तुमच्यासमोर मांडतोय, मी रिॲलिटी तुमच्यासमोर मांडतोय, अगदी पोट तिडकीने तुम्हाला सांगतोय ही गोष्ट. तर कृपया करून आपले विचार मांडा आणि जो खरा हाडामासाचा रक्ताचा त्या शिवसेनेमध्ये मुरलेला शिवसैनिक असेल त्यांनी त्याचं उत्तर द्यावं. आपण कुठल्या गावातून, कुठल्या खेड्यातून कुठला शिवसैनिक बोलतोय? हाडामासाचा रक्तामासाचा त्या शिवसेनेमध्ये त्या मुरंब्यासारखा मुरलेला, त्या लोणच्यासारखा मुरलेला तो शिवसैनिक बोलतोय की या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संघटनेमधील अगदी अगळपगळ बोलणारा तो शिवसैनिक म्हणता येणार नाही त्याला, किंवसैनिक, त्यांची कीव करावी अशी. पण त्यांनी बाळासाहेबाला कधीच बघितलेलं नाही आहे, बाळासाहेबांचे विचार कधी ऐकलेले नाही आहेत, बाळासाहेबांचा अनुभव कधी घेतलेला नाही, त्यांची मायाच्या हात कधी त्यांनी आपल्या अंगावरून फिरवून घेतलेला नाही. तर त्यांना आपण शिवसैनिक म्हणू शकत नाही. तर आता तुम्ही कुठल्या गावातून, कुठल्या खेड्यातून, कुठल्या शहरातून आपले विचार मांडताय याची नोंद करावी. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पटेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. आपले विचार कुठे मांडाल? कमेंट बॉक्समध्ये. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.